हॅलो एव्हरीवन. आज आपण बघूयात मेंटल हेल्थ नर्सिंगमधला एक टॉपिक आहे. टॉपिकचं नाव आहे फंक्शन ऑफ मेंटल हेल्थ नर्स इन व्हेरियस सेटिंग. म्हणजेच की आपलं सायकेट्रिक नर्सिंगमध्ये जी मेंटल हेल्थ नर्स म्हणजे काय कोणती सायकेट्रिक नर्स जी राहते, ओके, तिचे कोणते कोणते फंक्शन्स आहे जे की खूप साऱ्या सेटिंग्समध्ये अप्लाय होतात. तो ते आज आपला आजचा टॉपिक आहे. यामध्ये मी तुम्हाला जस्ट एक्सप्लेनेशन देणार आहे. इन पेशंट सायकेट्रिक वॉर्ड. इन पेशंट म्हणजेच कोणता, ज्या ठिकाणी पेशंटला ॲडमिट केलेलं आहे त्या पेशंटला काय बोलतो आपण, इन पेशंट सायकेट्रिक वॉर्ड. इन पेशंट सायकेट्रिक वॉर्डमध्ये तिला काय प्रोव्हाइड करणार, नर्सचं काम काय, फंक्शन काय, प्रोव्हाइड एन्व्हायरमेंटल सेफ्टी. ओके, जे पण एन्व्हायरमेंटल सेफ्टी आहे ती पेशंटला प्रॉपरली प्रोव्हाइड करायची. पेशंटला हार्म झालं पाहिजे नाही. एखादा एन्व्हायरमेंटचं जर का आपलं प्रॉपरली आपण इग्नोरेशन केलं ॲट द टाईम ऑफ पेशंट सेफ्टी, सो त्यामुळे पेशंटला हार्म होऊ शकतं. परफॉर्म सायकोलॉजिकल, सायकोसोशियल, हाय रिस्क फिजिकल असेसमेंट अँड डॉक्युमेंटेशन. म्हणजे आपल्याला काय परफॉर्म करायचं त्या सायकेट्रिक नर्सला, सायकोसोशियोलॉजिकल तिचं परफॉर्मन्स त्या पेशंटचं, ओके, हाय रिस्क कन्सर्न असतो पेशंटचा तो फिलअप करून घ्यायचा. फिजिकल असेसमेंट करायचं आणि डॉक्युमेंटेशन्स करायचं, रिटर्न डॉक्युमेंटेशन करायचं इन रजिस्टर असेल किंवा कॉम्प्युटराईज असेल. प्रमोशन्स ऑफ सेल्फ केअर ॲक्टिव्हिटीज. ओके, त्यांना प्रमोट करायचे की सेल्फ केअर ॲक्टिव्हिटीज ते कसे त्यांची रुटीनली फॉलो करू शकतात, हे नर्सचं काम आहे इन पेशंट सायकेट्रिक वॉर्डमध्ये. मेडिकेशन्स अँड मॅनेजमेंट आपल्याला प्रोव्हाइड करायचे. जी नर्स असते ती मेडिकेशन आणि मेडिकेशन मॅनेजमेंट ती त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणार पेशंटला ज्यावेळेला पेशंट ॲडमिट असेल. सो इन फ्रंट ऑफ स्टाफ नर्स. ओके, जी स्टाफ त्या ठिकाणी आहे, जी नर्स त्या ठिकाणी त्याच्या फ्रंटलाच पेशंटला मेडिकेशन आपल्याला द्यायचे. ओके, सो जोपर्यंत पेशंट मेडिकेशन घेणार नाही तोपर्यंत आपल्याला पेशंटला सोडायचं नाही आहे. म्हणजे की पेशंटला ऑब्झर्व करायचं आहे पेशंट मेडिकेशन प्रॉपरली घेतो आहे की नाही म्हणून. असिस्टिंग फॉर द सोमॅटिक थेरपीज अँड द पार्टिसिपेटिंग इन द व्हेरियस थेरपीज. खूप साऱ्या थेरपीज असतात त्या ठिकाणी आपल्याला पार्टिसिपेट करायचं आहे पेशंटसोबत. पेशंटचा बिहेवियर ऑब्झर्व करायचा आहे, पेशंटची ॲक्टिव्हिटी ऑब्झर्व करायची. हे या ठिकाणी इन पेशंट सायकेट्रिक वॉर्डमध्ये मेंटल हेल्थ नर्सचं काम आहे. ओके, डिलिव्हरिंग ऑफ सायको एज्युकेशन. ओके, त्यांना सायको एज्युकेशन प्रोव्हाइड करायचं. टीचिंग सोशल स्किल्स. त्यांना सोशल स्किलमध्ये आपण कसे आहेत ते त्या ठिकाणी इम्प्रुव्हमेंटेशन करणार, त्या ठिकाणी आपल्याला त्यांना एक्सप्लेन करायचं, एज्युकेट करायचं. स्ट्रेस मॅनेजमेंट. त्या ठिकाणी आपल्याला त्यांना मॅनेजमेंट प्रोव्हाइड करतं. ज्या पेशंटला स्ट्रेस आहे त्या पेशंटला आपण कसं स्ट्रेस करायला ते त्या ठिकाणी आपण त्यांना देऊ शकतो. त्यानंतर डिस्चार्ज प्लॅनिंग, कम्युनिटी रेफरल अँड द फॉलोअप केअर. ओके, जे पण डिस्चार्ज प्लॅन असतो तो फॉलो करायचा. कम्युनिटी रेफरल सिस्टीम असेल ती फॉलो करायची आणि फॉलोअप केअर त्या ठिकाणी त्यांनी फॉलो करायची. काउन्सलिंगसाठी त्या ठिकाणी काउन्सलिंग ती त्या ठिकाणी करणार पेशंटला. ओके, जो पण सायकेट्रिक पेशंट असेल ते त्या ठिकाणी काउन्सलिंग करणार. सुपरवाईज करणार फॉर द वर्क ऑफ सबऑर्डिनेटसाठी. ओके, जे सुपरविजन करणार, जे पण वर्क सबऑर्डिनेट करतात, जे की त्यांच्या अंडर ऑब्झर्वेशन्स करतात त्यांना तो सुपरवाईज करणार. कोऑपरेट करणार विथ द प्रोफेशनल. जे पण प्रोफेशनल मेंबर असतात त्यांच्यासोबत तो कोऑपरेटेड असणार आहे. सायकेट्रिक आउटपेशंट डिपार्टमेंट म्हणजे का OPD डिपार्टमेंटमध्ये कसं आपण त्यांना सायकेट्रिक पेशंटला हेल्प करू शकतो किंवा सेटिंग प्रोव्हाइड करू शकतो किंवा फंक्शन्स ऑफ मेंटल हेल्थ नर्सचे आपण त्या ठिकाणी बघू शकतो. तर कोणते परफॉर्म क्लिनिकल असेसमेंट. जे पण क्लिनिकल असेसमेंट असतात ते त्या ठिकाणी परफॉर्मेशन्स करतात. असिस्ट फॉर सायकोमेट्रिक असेसमेंट. जे पण सायकोमेट्रिक जे पण मेजरमेंट असतात किंवा जे पण टेस्ट असतात त्या टेस्ट त्या ठिकाणी असिस्ट करणार. असिस्ट ऑर प्रोव्हाइडिंग सायकोथेरपी ऑर द बिहेवियर थेरपी. जे पण सायकोथेरपी असतात त्या ठिकाणी असिस्ट करणार, प्रोव्हाइड करणार आणि बिहेवियर थेरपीसाठी त्यांना हेल्प करणार प्रोव्हाइड करण्यासाठी. त्यानंतर काउन्सलिंग करणार पेशंटला आणि फॅमिली मेंबर्सला. जे पण फॅमिली मेंबर्स असतात आणि पेशंटला त्या ठिकाणी काउन्सलिंग करायची. कंडक्ट करायची ग्रुप थेरपी. जी आपण ग्रुप थेरपी बघणार आहोत ती त्या ठिकाणी त्यांना कंडक्ट करायला लावायची OPD डिपार्टमेंटमध्ये सुद्धा. डिलिव्हरिंग सायको एज्युकेशनबद्दल त्यांना एक्सप्लेन करायचं, त्यांना गायडन्स करायचं. ECT ट्रीटमेंट सेटिंग. आता ECT ज्या वेळेला आपण देतो पेशंटला त्या ठिकाणी एक सायकेट्रिक हेल्थ नर्स किंवा मेंटल हेल्थ नर्स त्या ठिकाणी आपल्याला लागते. मग मेंटल हेल्थ नर्सचं काम काय, त्या ठिकाणी प्रिपरेशन्स करणे पेशंटला ECTसाठी. पेशंटला प्रोव्हाइड करायची प्रोसिजर. पेशंटला आफ्टर द ट्रीटमेंट आपण काय असेसमेंट करू शकतो ते चेक करायचे. प्रोव्हाइड करायची पेशंटला रिअश्युरन्स टू रिड्यूस
अँझायटी रिड्यूस करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत. डिलिव्हरी सायको एज्युकेशन्स रिगार्डिंग ECT, जे पण सायको एज्युकेशन आपण प्रोव्हाइड करतो पेशंटला, त्या ठिकाणी रिगार्डिंग त्यांना आपल्याला ECTबद्दल सायको एज्युकेशन प्रोव्हाइड करायचं आहे पेशंटमध्ये. त्यानंतर सायकोथेरपी युनिट. सायकोथेरपी युनिटमध्ये आपण काय करतो, सर्टिफाईड क्लिनिकल नर्स स्पेशलिस्ट मे बी कंडक्ट इंडिव्हिज्युअल्स ऑर ग्रुप सायकोथेरपी. ज्या नर्सनं स्पेशलाइज्ड किंवा सर्टिफाईड क्लिनिकल कोर्स केलेले आहेत नर्सिंगमध्ये, त्या नर्सेसला ग्रुप थेरपी किंवा सायकोथेरपी घेण्याबद्दल त्यांना ते कंडक्ट करू शकतात. स्टॅब्लिश थेरप्युटिक रिलेशनशिप विथ द पेशंट. ओके, पेशंटसोबत ते थेरप्युटिक रिलेशनशिप बनवू शकतात किंवा त्या ठिकाणी डेव्हलप करू शकतात. असिस्ट द पेशंट इन गेनिंग इन्साईट अबाउट द प्रॉब्लेम. पेशंटला असिस्ट करायचं आहे अबाउट द पेशंट गेनिंग इन्साईट ऑफ प्रॉब्लेम काय चालू आहे त्यासाठी. प्रोव्हाइड करायची अपॉर्च्युनिटी फॉर प्रॅक्टिस न्यू स्किल्स, काय नवीन प्रॅक्टिस स्किल्स करणार त्यासाठी. रेनफोर्सिंग अप्रोप्रिएट बिहेवियर. ओके, अप्रोप्रिएट बिहेवियर आपल्याला त्यांना रिएन्फोर्स करायचं आहे. त्यानंतर डे केअर सेंटरमध्ये किंवा डे हॉस्पिटल्समध्ये मेंटल हेल्थ नर्सचं काय रोल्स आहे, काय रिस्पॉन्सिबिलिटी, काय फंक्शन आहे. त्या ठिकाणी काय परफॉर्मिंग क्लिनिकल असेसमेंट परफॉर्म करायचं. मेडिकेशन्स मॅनेजमेंट प्रोव्हाइड करायचे, मेडिसिन द्यायच्या. टीचिंग सोशल स्किलबद्दल त्यांना शिकवायचं. काउन्सलिंग द्यायची. डिलिव्हरी ऑफ सायको एज्युकेशन. प्रोव्हाइडिंग ऑक्युपेशनल ऑर द रिक्रिएशनल थेरपी आपल्याला त्या ठिकाणी त्यांना द्यायची डे केअर सेंटर्समध्ये. फॅमिली थेरपी युनिटमध्ये आपण काय करतो, इंडिव्हिज्युअल किंवा फॅमिलीला आपण त्या ठिकाणी रिसोर्सेस प्रोव्हाइड करतो. पॉझिटिव्ह कोपिंग स्ट्रॅटर्जी आपण त्यांना त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतो, म्हणजे की पॉझिटिव्ह वे आपण त्यांना कसं करणार, फॉर्म्युलेट करणार, त्या ठिकाणी त्यांना अँझायटी होत असेल तर अँझायटी कशी त्यांची रिड्यूस होणार, किंवा स्ट्रेस होत असेल तर स्ट्रेस कसं रिड्यूस होणार, म्हणजे काय आपण त्यांना पॉझिटिव्ह कोपिंग स्ट्रॅटर्जी त्या ठिकाणी देतो आहे. प्रमोट ॲडॅप्टिव्ह फॅमिली फंक्शनिंग आपण त्यांना तिथे प्रमोट करतो. डिलिव्हरिंग सायको एज्युकेशन, जे आपलं सायको एज्युकेशन आहे त्या ठिकाणी त्यांना डिलिव्हर करतो, म्हणजेच की ट्रान्सफर करतो. चाइल्ड सायकेट्रिक वॉर्डमध्ये आपल्याला नर्सेसची फंक्शनिंग काय आपण या ठिकाणी बघू. असेसिंग फॉर बायोलॉजिकल अँड सायकोलॉजिकल नीड ऑफ द चाइल्ड. जे पण सायकोलॉजिकल बायोलॉजिकल जे पण असेसमेंट आहे त्या ठिकाणी आपण चाइल्डची करणार आहे. डिटरमाइन करणार चाइल्डची स्ट्रेंथ, चाइल्डची ॲबिलिटी किती आहे. मॉनिटर करणार चाइल्डची डेव्हलपमेंट लेवल किती आहे. इनिशिएशन सपोर्टिव्ह इंटरव्हेन्शन्स किती आहे हे चाइल्डमध्ये. प्रोव्हाइड करणार आपण सेफ थेरप्युटिक एन्व्हायरमेंट इन चिल्ड्रन्समध्ये. प्रोव्हाइड ॲडिक्वेट एन्व्हायरमेंटल स्टिम्युलेशन्स. टीच द चाइल्ड ॲडॅप्टिव्ह स्किल्स. डेमॉन्स्ट्रेट करायचं आणि हेल्प करायची चाइल्डला टू प्रॅक्टिस सेल्फ केअर स्किल्समध्ये. प्रोव्हाइड जेनेटिक काउन्सलिंग इफ नेसेसरी. डिलिव्हर द सायको एज्युकेशन्स, मेडिकेशन्स अँड मॅनेजमेंट आपण त्या ठिकाणी द्यायचे. पार्टिसिपेट करायची इन व्हेरियस थेरपीजमध्ये. होम सेटिंग्समध्ये काय करणार आपण फंक्शन्स. असेसमेंट करणार सिम्टम्स. प्रोव्हाइड करणार सायको एज्युकेशन्स पेशंटला आणि पेशंटच्या फॅमिलीला. स्ट्रेसमध्ये आपण मॅनेजमेंट करणार, स्ट्रेसला कसं रिड्यूस करायचं ते आपण बघणार. डेली लिव्हिंग स्किल्स जे असतात पेशंटमध्ये ते आपण चेक करणार. ॲडमिनिस्ट्रेशन्स करणार. पॅरेंट्रल इंजेक्शन जे पण IM इंजेक्शन असतात किंवा सबक्युटेनियस इंजेक्शन असतात जे की डायरेक्टली आपण देतो ते आपण त्या ठिकाणी ॲडमिनिस्ट्रेट करणार. ॲक्ट ॲज केस मॅनेजर अँड कोऑर्डिनेटर. त्या ठिकाणी आपलं वर्क कसं असणार आहे, ॲक्ट ॲज अ केस मॅनेजर आणि कोऑर्डिनेटर म्हणून. मेडिकेशन मॅनेजमेंट करणार. ॲप्रोप्रिएट रेफरल टू कम्युनिटी एजन्सीज, जे पण कम्युनिटी एजन्सीज असेल त्यांच्यामध्ये आपण अप्रोप्रिएट रेफर करणार. प्रोव्हाइड सपोर्टिव्ह काउन्सलिंग करणार, सपोर्ट करणार ॲट द टाईम ऑफ काउन्सलिंगच्या वेळेला. ब्रीफ सायकोथेरपी प्रोव्हाइड करणार आपण. प्रमोशन्स ऑफ मेंटल हेल्थ, म्हणजे की मेंटल हेल्थबद्दल आपण त्यांना एज्युकेशन्स प्रोव्हाइड करणार. त्यांची गुड आहे मेंटल हेल्थमध्ये आपण इम्प्रुव्हमेंटेशनसाठी आपण त्यांना हेल्प करणार. आणि प्रिव्हेन्शन्स करणार मेंटल इलनेस, जे पण सायकॅट्रिक डिसऑर्डर असेल किंवा असे प्रॉब्लेम ज्यामुळे सायकॅट्रिक डिसऑर्डर होऊ शकतात त्यापासून आपण त्यांना प्रिव्हेंट करणार. कम्युनिटी मेंटल हेल्थ सेंटरमध्ये काय आहे, कम्युनिटी मेंटल हेल्थ सेंटरमध्ये आपण आयडेंटिफिकेशन्स करणार ऑफ पेशंटचं आणि कम्युनिटीचं. रेफरल ऑफ पेशंट आणि इनॲप्रोप्रिएट हॉस्पिटल्स, पेशंटला रेफर करणार हॉस्पिटल्समध्ये ज्या ठिकाणी त्यांना स्पेशल केअर प्रोव्हाइड करायची म्हणून.
होम विजिट करणार, प्रोव्हाइड डायरेक्ट केअर ऑफ द पेशंट इन द कम्युनिटीमध्ये आपण डायरेक्ट केअर पेशंटला प्रोव्हाइड करणार. त्यानंतर पेशंटला रेफर करणार गुड हॉस्पिटलमध्ये. पेशंटच्या कम्युनिटीमध्ये आपण होम विजिट करणार, फॉलोअप करणार. स्पेशल एम्फेसिस मेडिकेशन्स रेजिमेंट इम्प्रूव्हमेंट मेड अँड द साईड इफेक्ट पेशंट्स ऑक्युपेशनल एफेन्शन्स. त्यानंतर आपण काय करणार, फॉलोअप केअर प्रोव्हाइड करणार, मेडिकेशन फॉलो करणार. त्यानंतर इम्प्रूव्हमेंटेशन्स किती त्यांच्यामध्ये आहे ते बघणार. पेशंटला ऑक्युपेशनल फंक्शनिंग कसं आहे ते आपण चेक करणार. कंडक्टिंग पब्लिक अवेअरनेस प्रोग्राम, जे पण पब्लिक अवेअरनेस प्रोग्राम आहे ते आपण त्या ठिकाणी कंडक्ट करतो. ट्रेनिंग ऑफ पॅराप्रोफेशनल्स, कम्युनिटी लीडर्स, लीडर्स, स्कूल टीचर्स अँड द अदर केअर गिविंग प्रोफेशनल इन द कम्युनिटीमध्ये. जे पण पॅराप्रोफेशनल्स असतात किंवा ट्रेनिंग प्रोफेशनल असतात कम्युनिटी लीडर्समध्ये, स्कूल टीचर्समध्ये आणि अदर केअर आपण त्यांना त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतो. डायरेक्ट सर्व्हिसेस जसे की लाईक दॅट केअर ऑफ फॅमिलीज ॲट रिस्क फॉर व्हायलन्स, ॲब्यूज, केअर ऑफ होमलेस, मेंटली इल पेशंट एक्सेट्रा. हॉस्पाईस केअर सेंटरमध्ये आपण काय बघणार आहेत. हॉस्पाईस केअर सेंटरमध्ये हेल्पिंग कॅन्सर पेशंट, जे पण कॅन्सर पेशंट असतात पण ते सायकेट्रिक इलनेस त्यांच्यामध्ये असतो, त्यांना आपण काय ठिकाणी प्रोव्हाइडेशन करणार, ट्रीटमेंट प्रोव्हाइड करणार आणि त्यांना केअर प्रोव्हाइड करणार फॉर द टर्मिनल इंडिव्हिज्युअल्स थ्रूआउट द ग्रीविंग प्रोसेसमध्ये. प्रोव्हाइड सपोर्टिव्ह ऑफ द सायकोथेरपीसाठी, प्रोव्हाइड सपोर्ट ग्रुप फॉर फॅमिलीज ऑफ टर्मिनली इल पेशंटमध्ये. जे पण टर्मिनली इल पेशंट असतात त्यांच्या फॅमिलीजला किंवा त्यांना सपोर्ट करणार. एमर्जन्सी डिपार्टमेंटमध्ये आपलं काय वर्क आहेत, मेंटल हेल्थ नर्सचं. क्रायसिस इंटरव्हेन्शन असेल त्यावेळेला आपण त्या ठिकाणी नॅचरल डिझास्टर असेल, ॲक्सिडेंट असेल, अनएक्सपेक्टेड इलनेस असेल, सो इन्क्रीजिंग एन्झायटी असेल, स्ट्रेस और इम्युलायझेशन असेल, त्या ठिकाणी आपण वर्क करू शकतो त्या सिच्युएशनच्या वेळेला. हेल्पिंग द मदर इन लेबर, सपोर्ट पर्सन टू कोप अप विथ एन्झायटी, स्ट्रेस ड्युरिंग लेबर. ज्यावेळेला मदरला हेल्प करायची ड्युरिंग द लेबरच्या वेळेला स्ट्रेस असेल, एन्झायटी असेल त्या टाईम पिरियडमध्ये. सपोर्ट ज्या पर्सनला एन्झायटी होत असेल त्या पर्सनला आपण कोपअप करायचं एन्झायटीपासून. स्ट्रेस मॅनेजमेंट प्रोव्हाइड करायचं ड्युरिंग द लेबरच्या टाईम पिरियडमध्ये. प्रोव्हाइड सपोर्टिव्ह टू ब्रिव्ह पेशंट इन द इव्हेंट ऑफ फिटल डेमाइस, अबॉर्शन्स, बर्थ ऑफ ॲन इन्फंट विथ द कॉन्जेनिटल ॲबनॉर्मॅलिटीमध्ये. मेडिकल इनपेशंट वॉर्डमध्ये काय HIV एड्स पेशंट असेल, अल्झायमर डिसीज असेल किंवा जे पर्सन खूप त्यांना इंटरव्हेन्शन झालेले क्रोनिक इलनेस त्यांच्यामध्ये आहेत, खूप वर्षापासून त्यांना इलनेस आहे, सो त्या पेशंटला आपण काय थेरपीज प्रोव्हाइड करू शकतो. लॉजिकल इफेक्ट त्यांच्यावरती आपण काय करू शकतो. जसं की पर्सनला अल्झायमर डिसीज असेल, HIV एड्स असेल किंवा डायबिटीज असेल, ॲम्प्युटेशन झालं असेल पेशंटचं, तर त्या पेशंटला आपण मेडिकल इन पेशंट वॉर्डमध्ये प्रोव्हाइड करू शकतो. हॉस्पिटल्स फॉर क्रिमिनल इनसेफ जेल्स अँड प्रायझन्स. असेसमेंट करणार आपण पोटेन्शियल फॉर व्हायलन्ससाठी. ओके. पॅरलल प्रोबेशन्स कन्सिडरेशन्स करणार, असेसमेंट करणार फॉर रेसिकल कल्चरल फॅक्टर ड्युरिंग द क्राईम. सेक्शुअल प्रेडेक्टर स्क्रीनिंग करणार, असेसमेंट करणार, फॉर्मल रिटर्न रिपोर्ट प्रोव्हाइड करणार, प्रेझेंटेशन करणार इन कोर्टमध्ये. रिव्ह्यू ऑफ पब्लिक रिपोर्ट्स आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. ओके. सो या ठिकाणी आपला टॉपिक होता की फंक्शन्स ऑफ मेंटल हेल्थ इन व्हेरियस सेटिंग. मेंटल हेल्थ नर्सचं कुठं फंक्शन आहे ज्या ठिकाणी व्हेरियस सेटिंग्समध्ये ती असतात हॉस्पिटलमध्ये, तर आपण या ठिकाणी बघितलं. ओके. आपला हा मेंटल हेल्थ नर्सिंगचा पार्ट होता, टॉपिक पण मेंटल हेल्थ नर्सिंगचा टॉपिक होता. ओके, समजलं. धन्यवाद. थँक्यू.